मस्त पाऊस आलेला आहे, वातावरण तर विचारूच नका. आणि हा तो व्ह्यू आहे बघा. आणि घरी आलो आम्ही आणि आल्या आल्या हे बघा वीकेंडचा वार, भाऊचा धक्का आणि निक्कीला लागते जोरदार फटका. नमस्कार जनता, गणपती बाप्पा मोरया. सो गणपतीचं आगमन झालेलं आज तो दिवस आहे. आज खूप सारा कल्ला होणार आहे. आज आहे ना, आज खूप मोठमोठ्या एक्साइटिंग गोष्टी होणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडासा उशिरा पोहोचतो, पण आम्ही आज लाईव्ह सुद्धा जातोय. आणि आज आम्हाला खूप मोठा मानवी आलेला आहे आज सोसायटीमध्ये. नको व्हिडिओला बघत राहा. पण आता काय म्हणजे काल होती काय होती काल होती हरतालिका तीज आणि त्यासाठी जी पूजा मांडलेली होती त्याचं आता उत्तरायण आहे. उत्तरायणच म्हणतात ना गं, त्याचं उत्तरायण आहे. आता त्याला विसर्जन करायला आम्ही चाललेलो आहे बाहेर. तो पटापट निघतो आणि बरेच आजचा दिवस आहे ना, म्हणजे तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघत बसा. पण खाली सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा, कारण की जर्नी खूप भारी असणार आहे. आणि प्रवास सुरू होताना बायकोने पहिला स्टॉप घेतलेला आहे. लवकर येशील? मी 2 मिनिटमध्ये चालेल. ती प्रसाद द्यायला चालली आहे आमच्या सासूबाईंना, सासऱ्यांना आणि आशूसाठी. सो हा गणपती फेस्टिवल आहे ना, मला जाम आवडतो. म्हणजे ना, आम्ही मुंबईला जेव्हा असायचो ना, मी मोस्टली सगळ्या मित्रांचे गणपती कव्हर करायचो. ज्यांचे नसेल केले आणि ते व्हिडिओ बघत असेल तर खरंच सॉरी, पण नेक्स्ट टाइम नक्की. आणि इकडं खूप मजा येते पुण्याला. तुमच्याकडे पण आय गेस गणपती बसत असेल किंवा बसलेले असतील किंवा आज बसणार असेल की आम्हाला कमेंट करून तुमचं नाव आणि लोकेशन सांगा की गणपती कुठे ठेवलेले आहेत. इंस्टाग्रामला तुम्ही तुमचे फोटो व्हिडिओ टॅग केले तर खूप छान वाटले गणपतीचे. मला गणपती बघायला खूप आवडतात. आजकाल तर इतके भारी भारी आहे. मी आत्ताच रिसेंटली एक बघितला ना, त्याच्यामध्ये आपला झुकेगा नाही साला, तर एकदम इतका छान गणपती. त्या गणपतीचा मी ना प्रयत्न करेल की तुम्हाला इथे तो गणपती दिसेल, कारण की कसं होतं की त्या गणपतीला 4 हात होते. 4 हातपैकी ना 1 हात होता डायरेक्ट असावाला, झुकेगा नाही साला. फुल व्हाईट शर्ट, पॅन्ट आणि असं सोनं बिनं घातलेलं होतं. इतका सुंदर दिसत होता ना गणपती. सो मजा आली. पण ना, इतके आजकाल तर इतके क्रिएटिव्हिटी आहे लोकांमध्ये, तो इतके छान गणपती बनवतात. 2 मिनिटं असं बघताना असं वाटतं आपल्याला की अरे खरंच कोण माणूस आहे की नाही असं वाटायला लागतं. कधी कधी विठ्ठलाची मूर्ती असते गणपतींमध्ये, काय म्हणजे एक कला असते लोकांमध्ये हे करण्यात. तर त्याला खरं त्यांना सगळ्यांना हॅट्स ऑफ की ते इतके सुंदर मूर्ती आपल्यासाठी बनवतात. आजकाल तर असं चालू आहे की इको फ्रेंडली गणपती पाहिजे, मग त्यामध्ये लिमिटेशन, वस्तूंचे लिमिटेशन असतात. तर आपल्याला त्या लिमिटेशनमध्ये पण इतकं छान कोरिओग्राफ, इतकं छान गणपती बनवतात. तर खरंच मनापासून मानलं. आणि त्याच याच्याने आपल्याला मस्त छान छान गणपती बघायला मिळतात. मला खूप आवडतं. संध्याकाळी तोच कल्ला होणार तुम्हाला. मी ना आमच्या सोसायटीचा गणपती दाखवेल कसा आहे गणपती. सध्या पटकन जाऊन येतो. आणि आलेलो आहे विसर्जन करायला. आणि हा लोकेशन ॲक्च्युली ना, मी 2 मिनिटापूर्वी आता लाईव्ह गेलेलो, त्यामुळे बऱ्याच मधल्या गोष्टी राहून गेल्या. बरेच चर्चा झाल्या लोकांबरोबर. पण आलेलो आहे आता मी काल भैरव मंदिरजवळ. आणि तिथं आल्यानंतर कळलं अरे, म्हणजे आम्ही कंटिन्यू येतो, फ्रिक्वेंटली आम्ही येत असतो, पण पाऊस पडल्यापासून आम्ही आलो नव्हतो. आणि त्यामुळे जो व्ह्यू झालेला आहे तो आमचा बऱ्यापैकी मिस झालेला आहे. आज आम्हाला बघायला मिळालेला आहे. चला तुम्हाला दाखवून देतो. आणि हा तो व्ह्यू आहे बघा. म्हणजे ना, इथपर्यंत पाणी आलेलं आहे. ॲक्च्युली ना ते शेवटपर्यंत असतं. इकडे या साईडला पायऱ्या असतात, त्या साईडला पायऱ्या असतात. तुम्ही जर माझे व्लॉग बघितले असेल तर तुम्हाला हा मी बऱ्याच वेळा दाखवलेला आहे. कधी त्या साईडला जाऊन दाखवला आहे, कधी इथून दाखवलेला आहे, कधी त्या साईडने दाखवलेला आहे. हे बघा किती छान झालंय ना व्ह्यू. वो हा ते थोडंसं मला चांगलं वाटतं. आम्ही आणलेलं आहे, पण आम्ही टाकणार नाहीये. आम्ही बाजूला ठेवणार आहे, कारण की दादांनी सांगितलं आम्हाला की ना तिकडे बाजूला ठेवायचं आहे, कारण की सगळ्या गोष्टी ते नंतर पुढे कंटिन्यू घेऊन जातील. त्याचं वेगळे प्रोसेस होतं. इकडे लोक आहे ना यार, म्हणजे माझं काय म्हणणं माहिती का, काही वेळा आहे ना, जरी तुम्ही एखाद्या काही छोट्या गोष्टी टाकताय जे माशांना खायला मिळेल किंवा जे प्राणी असतात पाण्यामध्ये त्यांना खायला मिळेल तर तिथपर्यंत ठीक आहे.
पण जेव्हा तुम्ही हे असं प्लास्टिक वगैरे टाकतात ना, हे खूप चुकीचं करतात. हे प्लास्टिक टाकून याचा कोणाचा फायदा नाही होणार, उलटून नुकसानच होणार आहे. सो तेवढं नका करू, कारण की हे जो नेचर आहे ना, हा जो व्ह्यू आहे ना यार, हा तुम्हाला ना कुठेच मिळणार नाही आहे. तर ॲटलिस्ट मिळाला आहे तर त्याला आपण जपलं पाहिजे. ही मूर्ती इको फ्रेंडली आहे, तर पाण्यात आरामात विरघळून जाईल. हे बघा, हा असा जो निसर्ग मिळाला ना आपल्याला, प्लीज याला तुम्ही असंच जपा, असंच जपा. हे बघा आमची सोसायटी बघा, हे बघा आमची सोसायटी सुद्धा दिसते. ही जी आहे ना, ही आहे आपली सोसायटी. तिथून सुद्धा आपल्याला हे दिसतं. सही ना, लकी आपण, खूप लकी आहे माहिती का. पाऊस सुद्धा आलेला आहे राव, पाऊस आलेला आहे. भागो अभि, भागो भागो भागो. गणपतीजींच्या आगमनाची तयारी आमची जोरदार चालू आहे. आता थोडेसे हारबीरची शॉपिंग करून घेऊ आणि आता परतीचा प्रवास फायनली करतोय. पाऊस काय जोरदार आलेला आहे, मस्त पाऊस आलेला आहे. वातावरण तर विचारूच नका. पाऊस आणि एवढे क्लिअर स्काय कसं काय दिसतंय? कारण की मे बी तो पाऊस जो होता ना, तो जस्ट येऊन संपला आणि सगळे काळे ढग संपले असतील. हे बघा तिथे पण काळे ढग आहेत थोडेफार, येणार तर आहेच पाऊस. चलो आणि हा आहे आमच्या सोसायटीचा गणपती. आता जस्ट थोड्या वेळापूर्वी स्थापना झालेली आहे आणि लोक दर्शनासाठी आलेले आहे. सुंदर तो संध्याकाळची तयारी जोरदार चालू आहे. बायको दुर्वा जमा करते. काहीतरी 21चा सेट करणार असशील तू आज. 21चा सेट होणार आहे संध्याकाळी. करो करो करो. कितना हुआ? 25, 26, 21. इतके छोटे छोटे भेटताय तुला तर. हो बायको एकदम सुंदर रेडी झालेली आहे. चल पण आपल्याला ना लवकर जावं लागणार आहे. सांभाळून चला. आणि माझा गेटअप असा आहे. हो हो कार्यक्रम चालू झालेला आहे. हे बघा गर्दी खूप जमलेली आहे. पूर्ण सोसायटी आलेली आहे. आणि हा पहिलाच दिवस आहे आजचा. जागा पकडून ठेवलेली बायकोने. जागा पकडून ठेवलेली. हे बाई इथे कार्यक्रम चालू झाला आता.
हे बघा सगळे लहान मुलांचा कार्यक्रम आणि पब्लिक तर बघा. थँक्यू सो मच. चलिए पेरेंट्स से रिक्वेस्ट करेंगे आप लोग ऐसे खड़े. Few moments later. आणि घरी आलो आम्ही आणि आल्या आल्या हे बघा वीकेंडचा वार, भाऊचा धक्का आणि निक्कीला लागते जोरदार फटका. बरोबर बोललीस. मजा आली ना आज. एकदम खतरनाक. आपली सगळी मंडळी एकदम सेफ आणि यांना निक्कीचीच वाट लावतो आज भाऊ. तुम्ही जो स्वतःला टॅग दिला ना की तुम्ही एंटरटेनमेंट क्वीन आहात. कसला एंटरटेनमेंट क्वीन? देखील तुम्ही इरिटेटिंग क्वीन आहात.